हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हाऊ आर यू? कसे आहात सगळे? काल तुम्हाला होमवर्क सांगितलेला होता. रोज 10 नवीन आणि कठीण शब्द स्पेलिंग आणि अर्थसहित पाठ करणे. त्याचबरोबर 5 ओळी शुद्धलेखन प्रत्येकाने लिहिलं असेल अशी मी अपेक्षा करतो. देन टुमॉरो यू हॅव अ क्वेश्चन पेपर ऑफ 15 मार्क्स. गेट इन टू युअर मोबाईल. हॅव यू सॉल्व्ड इट? तुम्हाला काल जी 15 मार्कांची प्रश्नपत्रिका पाठवलेली होती वर्ग शिक्षकांनी, ती सगळ्यांनी सोडवलेली आहे का? सोडवली नसेल तर ती आज किंवा उद्या सोडवा. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम प्लीज कॉल मी एनी टाईम. तुम्हाला जर काही ती सोडवण्यामध्ये अडचण असेल तर मला कॉल करा किंवा आपल्या कुठल्याही शिक्षकाला कॉल करून विचारा किंवा आपल्या मित्राशी चर्चा करून, मोठ्या भावा बहिणीशी चर्चा करून ती सोडवा. ओके. नाउ लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. नाउ ओपन युअर टेक्स्टबुक, पेज नंबर 9. ओपन युअर 8 English textbook, page number 9. Now yesterday we completed the lion and the Androcles. काल आपण आपला जो लेसन आहे तो कंप्लीट केलेला आहे. टुडे वी स्टार्ट फ्रॉम इंग्लिश वर्कशॉप. आज आपण इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. लिसन केअरफुली नाउ. पेज नंबर 9 इंग्लिश वर्कशॉप. हियर वी हॅव कॉलम ए अँड कॉलम बी. मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मीनिंग्स इन कॉलम बी. म्हणजे इथे काही फ्रेजेस दिलेले आहेत आणि त्यांचे अर्थ कॉलम बी मध्ये दिलेले आहेत. आपल्याला त्या जोड्या लावायच्या आहेत. नाउ इन कॉलम ए, लुकिंग आउट फॉर. आय विल रीड कॉलम ए. कॉलम ए वाचतोय. हियर वी हॅव 5 फ्रेजेस इन कॉलम ए. 5 फ्रेजेस आपल्याला कॉलम ए मध्ये दिलेल्या आहेत. नंबर 1 लुकिंग आउट फॉर. नंबर 2 फेस टू फेस. नंबर 3 समन अप करेज. नंबर 4 रेज मेल्टेड. and number 5 be moved by. In column B, A anger reduced. B returned slowly. C trying to search for. D filled with soft feelings. E try to be brave. And F in front of each other. Now we have to match the phrases with their meaning in column B. म्हणजे ए कॉलममध्ये दिलेल्या फ्रेजेसचा अर्थ बी कॉलममध्ये दिलेला आहे. त्यांच्या आपल्याला जोड्या योग्य लावायच्या आहेत, अर्थपूर्ण जोड्या लावायच्या आहेत. लुकिंग आउट फॉर. लुकिंग आउट फॉर म्हणजे सर्च घेणे, शोध करणे. लुकिंग आउट फॉर मीन्स ट्राईंग टू सर्च फॉर. सी नंबर. लुकिंग आउट फॉरची जोडी काय? ट्राईंग टू सर्च फॉर, शोध घेणे. नंबर 2 फेस टू फेस. समोरासमोर येणे. फेस टू फेस याचा अर्थ काय? समोरासमोर येणे. आता एफ बघा. इन फ्रंट ऑफ ईच अदर. एफ दुसऱ्याची जोडी काय? एफ इन फ्रंट ऑफ ईच अदर. नंबर 3 समन अप करेज. धैर्य एकवटणे. समन अप करेज म्हणजे धैर्य ऐकवटणे. ट्राय टू बी ब्रेव. ई नंबरची जोडी. ट्राय टू बी ब्रेव. नंबर 4 रेज मेल्टेड. याची जोडी आहे अँगर रिड्यूस म्हणजे राग कमी करणे. रेज मेल्टेड, अँगर रिड्यूस ए नंबरची जोडी. अँड नंबर 5 बी मूड बाय. बी मूड बाय मीन्स डी नंबरची जोडी फील्ड विथ सॉफ्ट फिलिंग. फील्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स असं आपल्याला याच्या जोड्या लावता येतील. हे नीट लक्षात ठेवा. हे लिहून काढायचं नंतर वहीमध्ये मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. नाउ पेज नंबर 10. पेज नंबर 10. एक्सरसाइज नंबर बी. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. खालील वाक्य आपल्याला लेसनमधून वाचायची आहेत. नंबर 1 सेंटेन्स नंबर 1. They were bound by law to obey their master. Number 2, the kind man bound up the lion's injured paw. Number 3, the lion bounded towards Androcles again.
आता खाली काय सूचना आहे बघा, निळ्या अक्षरातली इन ब्ल्यू कलर लेटर्स पुट द करेक्ट लेटर ABC इन द बॉक्सेस अकॉर्डिंग टू द प्रॉपर मीनिंग. म्हणजे आता सेंटेन्स नंबर 1मध्ये दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर, म्हणजे बाउंड बाय लॉचा अर्थ काय या वाक्यामध्ये आहे तो खाली बघून लिहायचा आहे, जे आपल्याला ABC दिलेलं आहे खाली तिथून. 2 नंबरचं वाक्य आहे सेंटेन्स नंबर 2, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. इथे बाउंड अपचा अर्थ वेगळा होतो आहे. सेंटेन्स नंबर 3, द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लीज अगेन. इथे बाउंडेड टुवर्ड्सचा अर्थ वेगळा होतो आहे. आता कोणता अर्थ पहिल्या वाक्यातला आहे बाउंड बायचा, दुसऱ्या वाक्यातलं बाउंड अपचा अर्थ कोणता आहे ते खाली दिलेलं आहे. ते पाहून आपल्याला ABC लिहायचं आहे. समोर बा तुम्हाला ब्रॅकेट दिले, त्या ब्रॅकेटमध्ये ABC लिहायचं आहे. दे वेअर बाउंड बाय लॉ मीन्स फोर्स टू फॉलो. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. ते कायद्याने बांधलेले होते, फोर्स टू फॉलो. बाउंड बाय म्हणजे कायद्याने बांधलेले, म्हणजे पहिल्या वाक्यातलं जे बाउंड बायचा अर्थ आहे तो फोर्स टू फॉलो म्हणजे कायद्याने बांधलेले. म्हणजे पहिल्या वाक्यासमोर काय लिहू आपण, B लिहू, B ऑप्शन. सेंटेन्स नंबर 2, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. द काइंड मॅन बाउंड अप म्हणजे दयाळू माणसाने ते सिंहाचा पंजा बांधला. बाउंड अप म्हणजे काय अर्थ आहे, बांधला. म्हणजे काय, टाईड अप म्हणजे बांधणे. जे सेंटेन्स नंबर 2चा जे मिनिंग आहे बाउंड अपचं ते C आहे, टाईड अप म्हणजे बांधणे. अँड सेंटेन्स नंबर 3, द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लीज अगेन. सिंह पुन्हा अँड्रोक्लीजकडे उडी मारून गेला. तर इथे काय अर्थ आहे, रश्ड फॉरवर्ड, पुढे जाणे, उडी मारून पुढे जाणे, असं आपल्याला त्याच्या वाक्यासमोर A लिहिता येईल. ओके, नाउ ट्रान्सलेट ईच ऑफ द 3 सेंटेन्स ABC इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. नाउ ट्रान्सलेट ईच ऑफ द 3 सेंटेन्सेस म्हणजे आपल्याला या तिन्ही वाक्यांचा आपल्या भाषेमध्ये अर्थ लिहायचा आहे. तो अर्थ तुम्ही सहजपणे आता लिहू शकणार आहात. सेंटेन्स नंबर 1 काय आहे, दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. याचा अर्थ काय होतो, मालकाच्या आज्ञा पाळणे त्यांना कायद्याने बंधनकारक होते. मालकाच्या आज्ञा पाळणे त्यांना कायद्याने बंधनकारक होते. सेंटेन्स नंबर 2, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. दयाळू माणसाने सिंहाच्या जखमी पायावर पट्टी बांधली. दयाळू माणसाने सिंहाच्या जखमी पायावर पट्टी बांधली. नंबर 3, द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लीज अगेन. सिंह पुन्हा अँड्रोक्लीजकडे धावत गेला. रश फॉरवर्ड म्हणजे धावत जाणे. ओके, असे त्याचे आपले मराठी ट्रान्सलेशन आपल्याला करता येईल. नाऊ एक्सरसाइज नंबर 2A, फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. फाइंड फ्रॉम द स्टोरी आपल्याला खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड्स. नंबर 1, काइंड. काइंडचा अर्थ दयाळू, विरुद्धार्थी विक्ट किंवा क्रुएल. काइंड अपोजिट विक्ट और क्रुएल. नंबर 2, पुअर, गरीब. पुअर वेल्दी किंवा रिच. नंबर 3, स्लेव म्हणजे गुलाम, विरुद्ध मास्टर. नंबर 4, हाय, त्याच्या विरुद्ध लो, अपोजिट लो, LOW लो. 5, पनिशमेंट शिक्षा, अपोजिट रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. अनबाउंड मुक्त केला, बाउंड म्हणजे बांधला. नंबर 7, टेंडर विरुद्ध हार्टलेस. नंबर 8, हॅपी, त्याच्या विरुद्ध अनहॅपी. अशा प्रकारे आपल्याला यांचं विरुद्धार्थी लिहिता येतील. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बी नावाची एक्सरसाइज अतिशय महत्त्वाची आहे. फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड्स मेड बाय द लायन. फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स. लेसनमधून आपल्याला 5 शब्द शोधून काढायचे आहेत. कोणते? दॅट डिस्क्राईब द साऊंड्स मेड बाय लायन. लायनने सिंहाने जे विविध आवाज काढलेले आहेत त्याचे ते शब्द शोधून आपल्याला लिहायचे आहेत. आता कोणते आवाज सिंहाने काढले होते? नंबर 1, मोन.
व्हिम्पर्ड, रोरिंग, पर आणि रब. तुम्ही स्टोरी वाचा, रीड करा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. नंबर 3, एक्सरसाइज नंबर 3, राईट द रिॲक्शन्स दॅट फॉलोड ईच ऑफ द ॲक्शन्स गिवन बिलो. राईट द रिॲक्शन्स. रिॲक्शन लिहायचे आहे ईच ऑफ द फॉलोइंग ऑफ द ॲक्शन घेऊन. खाली खाली काही कृती दिल्या आहेत, त्या कृतीच्या आपल्याला त्याच्या रिॲक्शन लिहायच्या आहेत. नंबर 1, अँड्रोक्लिस डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर, सो ही एस्केप फ्रॉम द क्लचेस. ही एस्केप फ्रॉम द क्लचेस. नंबर बी, द लायन लुक्ड ॲट अँड्रोक्लिस पिटियसली, सो Androcles went nearer to him and removed the thorn. The lion looked Androcles piteously. सिंह त्याच्याकडे दयाळू मदतीच्या दृष्टीने पाहत होता, म्हणून मग त्याने काय केलं? Androcles went nearer to him. अँड्रोक्लिसच्या जवळ गेला आणि त्याने त्याच्या पायातला काटा काढला. नंबर सी, Androcles bandaged the lion's injured paw. Androcles bandaged the lion's injured paw. So the lion licked his arm to show gratitude. Number D, a hungry ferocious lion was released into the arena. Into the arena. Again, a hungry ferocious lion was released into the arena, so Androcles was filled with fear. Androcles was filled with fear. E number, the lion reached Androcles and rubbed its nose against him. Number F, the emperor asked Androcles what other rewards he would like, so the lion was set free. In this way we complete this activity. Okay, now language study. Exercise number 4 and 5. This exercise we can solve in our classroom whenever our school starts. Whenever our school starts, we solve this 3, 4 and 5 number exercise, solve in our classrooms. Now here it is a very important language study, page number 10. Page number 10. Page number 11, sorry. Page number 11. Language study. Now listen carefully. This is a very important part of our English language or English study. Now listen carefully. Auxiliary verbs. Now I will read the first para. Auxiliary verb. Auxiliary verb म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद. Auxiliary verb म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद. Verbs that helps to form tenses, moods and voices are called auxiliary or helping verbs. For example, be, can, may, will, etc. Again, verbs that helps to form tenses, moods and voices are called auxiliary or helping verbs. म्हणजे ज्या क्रियापदांचा उपयोग काळ, अभिवृत्ती आणि प्रयोग तयार करण्यासाठी केला जातो त्यांना ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदं असं म्हणतात. लक्षात ठेवा, इंग्रजी भाषा लिहिताना आपल्याला हे उपयोगात येऊ शकतं, उपयोगात येणारच. त्यामुळे ज्या क्रियापदांचा वापर, उपयोग काळ, अभिवृत्ती आणि प्रयोग तयार करण्यासाठी केला जातो त्यांना सहाय्यकारी क्रियापदे किंवा ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, कोणकोणते आहेत ऑक्झिलरी वर्ब्स, हेल्पिंग वर्ब्स कोणकोणते आहेत सहाय्यकारी क्रियापदं? बी, कॅन, मे, विल एटसेट्रा. ही सगळी सहाय्यकारी क्रियापदं आहेत. बी, कॅन, मे, विल एटसेट्रा हे सगळे सहाय्यकारी क्रियापद आहेत. नाउ लिसन. The three most common auxiliary verbs which can stand alone in a sentence are forms to be, do and have. They are called primary auxiliaries.
द 3 मोस्ट कॉमन ऑक्झिलरी व्हर्ब्स, 3 सामान्य सहाय्यकारी क्रियापद आहेत. प्रायमरी वर्ब. The 3 most common auxiliary verbs which can stand alone in a sentences. ही सहाय्यकारी क्रियापद वाक्यामध्ये स्वतंत्रपणे वापरली जातात. कोणकोणती आहेत ती? इन द फॉर्म ऑफ डू, बी, डू अँड हॅव. दीज आर कॉल्ड प्रायमरी ऑर ऑक्झिलरी वर्ब्स. फॉर एक्झाम्पल, शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. सेंटेन्स नंबर 2. ही डज हिज वर्क वेल. इथे डज हे सहाय्यकारी क्रियापद आहे डूचं. अँड आय हॅव अ कोल्ड, म्हणजे मला थंडी वाजते आहे. याच्यामध्ये हॅव हे क्रियापद आहे, ऑक्झिलरी सहाय्यकारी क्रियापद आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे. इज, डज आणि हॅव. जे बीचं इज वर्क हे वर्ब आहे, डूचं डज आणि हॅवचं हॅव. ओके. टू बीची रूपे कोणकोणती आहेत बघा. फॉर्म ऑफ बी. आता टू बीची रूपे कोणकोणती आहेत? फॉर्म्स ऑफ बी. बीची सहाय्यकारी क्रियापदाची रूपं कोणती आहेत? एम, इज, आर, वॉज, वेअर, विल अँड शॅल बी. ही टू बीची सहाय्यकारी क्रियापद रूप आहेत. बरं, टू बीची रूपे विचारली तर हे लिहिता आले पाहिजे. एम, इज, आर, वॉज, वेअर, विल और शॅल बी. फॉर्म्स ऑफ डू. आता डू याची सहाय्यकारी क्रियापद कोणती आहेत? डू, डज, डिड. आणि फॉर्म्स ऑफ हॅवची रूपं कोणती आहेत? हॅव, हॅज आणि हॅड. दीज आर अदर ऑक्झिलरी वर्ब्स विच डू नॉट स्टँड अलोन इन सेंटेन्सेस. दे अकंपनी मेन वर्ब. इतर काही सहाय्यकारी क्रियापदे वाक्यात स्वतंत्रपणे येत नाहीत, त्यांच्यानंतर मुख्य क्रियापद रूपात येते. देर आर अदर ऑक्झिलरी वर्ब्स विच डू नॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स. म्हणजे इतर काही सहाय्यकारी क्रियापदं जे आहेत ते वाक्यामध्ये स्वतंत्रपणे येत नाहीत, तर ते कधी येतात? त्यांच्यानंतर मुख्य क्रियापद मूळ रूपात येते. दीज आर कॉल्ड मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. त्यांना काय म्हणतात? मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतात. दे आर. आता हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कोणकोणते आहेत? दे आर म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी वर्बची रूपं कोणती आहेत बघा. कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मस्ट, मे, माइट, नीड, आउट टू. दीज आर द मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब्स. यांना मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ही कॅन वर्क हार्ड, ही विल वर्क हार्ड, ही मस्ट वर्क हार्ड. अशा प्रकारची मॉडेल ऑक्झिलरी आणि प्रायमरी ऑक्झिलरी अशा 2 प्रकारची आपण क्रियापदांची रूपं इथे बघितलेली आहे. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे हा, सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. आणि आता बघा, फॉर युअर प्रॅक्टिस अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. हे खालील वाक्यामध्ये जे ऑक्झिलरी वर्ब्स आले आहेत, सहाय्यकारी क्रियापद आलेले आहेत, त्यांच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. सेंटेन्स नंबर 1. वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो. इन दिस सेंटेन्स हॅव इज अ ऑक्झिलरी वर्ब. या वाक्यात हॅव हे ऑक्झिलरी वर्ब आहे. सेंटेन्स नंबर 2. रीना इज इंज्युअर्ड बॅडली. रीना इज इज द ऑक्झिलरी वर्ब. You have must wear clean clothes. You must wear clean clothes. इथे must हे ऑक्झिलरी क्रियापद आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे. सेंटेन्स नंबर 4. You should talk politely. You should हे ऑक्झिलरी वर्ब आहे. नंबर 5. They did not help me. They did हे ऑक्झिलरी वर्ब आहे. नंबर 6. A big thorn had pierced the lion's toe. A big thorn had हे ऑक्झिलरी वर्ब आहे. 7 नंबर. द लायन वॉज केज्ड. लायन वॉज हे ऑक्झिलरी वर्ब आहे. नंबर 8. अँड्रोक्लिस डिड नॉट लाईक हिज मास्टर. डिड हे ऑक्झिलरी वर्ब आहे. नंबर 9. दे कुड नॉट लिव्ह हिम. दे कुड हे ऑक्झिलरी वर्ब आहे. नंबर 10. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव. ही वुड हे ऑक्झिलरी वर्ब आहे. The slave were forced to work. The slaves were हे auxiliary verb आहे. Number 12. We should show kindness to animal. We should. ओके. आता तुम्हाला होमवर्क काय करायचं आहे तुम्हाला बघा इकडे. होमवर्कमध्ये तुम्हाला पेज नंबर
पेज नंबर 10 इंग्लिश वर्कशॉप, पेज नंबर 10 इंग्लिश वर्कशॉप, एक्झरसाइज नंबर A1, त्यानंतर B, त्यानंतर 2A म्हणजे जोड्या लावा. मॅच द फ्रेजेस इन कॉलम A विथ देअर मीनिंग्स इन कॉलम B. This and 2A find from the story the antonyms opposite words. ह्या दोन एक्झरसाइज आणि तिसरी B नंबरची एक्झरसाइज रीड द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द स्टोरी. अशा तुम्हाला 3 एक्झरसाइज होमवर्कमध्ये लिहायच्या आहेत. 3 एक्झरसाइज होमवर्कमध्ये लिहायच्या आहेत. इन द नेक्स्ट वीक वी स्टडी मिस स्लीपरी पार्ट 2. Okay, enough now. Have a very wonderful day. Take care of you. Okay, bye bye. See you in the next week.